सांगली जिल्ह्याची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी बोलावं लागतं. नवीन एसपी ह्या ठिकाणी रुजू झालेले आहेत आणि त्यांचे नेमक्या प्रायोरिटी काय आहेत हा प्रश्न ह्या ठिकाणी जनतेत उभा राहिला. रासरोज खून होत आहेत. ह्या वर्षाची 26ची सुरुवातच पहिल्या दिवशी खुनापासून झाली आणि आता 6 महिन्यात कित्येक मर्डर ह्या ठिकाणी सांगलीच्या आसपासच्या परिसरात झालेले आहेत. खंड्या गोळा केल्या जातात. पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्यायला सुद्धा लोक भीतात, घाबरतात, कारण पोलीस त्या ठिकाणी सामील असल्याचा हा भास हा जनतेला व्हायला लागला. पोलीस यंत्रणा इतर कामात व्यस्त दिसते. शक्तीपीठाच्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या कामामध्ये 2 DYSP खानापूर तालुक्यातल्या भाग्यनगर आणि नागेवाडी गावात पहाटे 4 वाजता उपस्थित राहतात आणि पोलिसांचा फौजफाटा वापरून त्या शेतकऱ्यांच्या जमिनी मोजणी करून फुकटात घ्यायचा डाव शासन या ठिकाणी आणते आणि ह्याला पोलीस यंत्रणा वापरली जाते. ह्या पोलीस यंत्रणेची परिस्थिती एवढी वाईट आहे देशात की स्वतः देशाला सांगावं लागतं की नीटची परीक्षा सुद्धा आता आम्ही आर्मी लावून घेणार. एक परीक्षा लावण्या इतपत सुद्धा तुम्हाला तुमच्या पोलीस फोर्सवर विश्वास राहिलेला नाही. जनतेने यांच्यावर काय विश्वास दाखवायचा. दुर्दैव आहे. प्रत्येक गोष्टीत सेटलमेंट करणं ही ह्या पोलीस स्टेशन मध्ये कलेक्शन म्हणून एक पद निर्माण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी जो तिथं बसतो तो फक्त प्रत्येक व्यापाऱ्याला, प्रत्येक दुकानदाराला, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टरला सगळ्याकडनं फक्त हप्ते गोळा करणं आणि वरपर्यंत पोहोचवणं हेच काम त्या ठिकाणी. मला वाटत नाही की एसपीच्या सुद्धा हातात ह्या जिल्ह्याच्या बदल्या करणं राहिलेला आहे. ह्या जिल्ह्यात कुठल्या शाखेत कोण काम करणार हा निर्णय मटकेवाले, गुटकेवाले, गुंड, खंडणीवाले हे घेतात. आपल्याला कोण सोयीचा असेल तोच आपल्या पोलीस स्टेशनचा प्रमुख होतो. ही परिस्थिती ह्या जिल्ह्यात निर्माण झाल्या असल्यामुळे मोकळ्यावर फिरताना सुद्धा, आपल्या पोरांना बाहेर पाठवणं सुद्धा, आपल्या पोरींना शाळेत पाठवू का नको अशी सुद्धा परिस्थिती ह्या सांगली शहरात आणि आसपासच्या परिसरात निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागात सुद्धा काल परवाच कवटेपिरांना एक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यावर 36 तासापर्यंत ऍक्सिडेंट कुणी केला माहित असताना सुद्धा त्या व्यक्तीला अटक करण्यात आली नाही. कारण तो व्यक्ती जर अटक झाला असता तर तो दारूच्या नशेत होता कळलं असतं. सेटलमेंट झाली का, पैसे घेऊन त्याला सोडण्यात आलं का, ही जनता डायरेक्ट प्रश्न विचारते. ह्या अशा परिस्थितीत ह्यांची भीती कुणाला राहणार. जनतेला आज विचारल्यावर जनतेला माहिती असंच बोला लागते, आला बघा पैसे मागायला. अशी अवस्था आज या पोलिसांची झालेली आहे. ह्याला कोण जबाबदार आहे. मुख्यमंत्री ह्या खात्याचे प्रमुख आहेत. त्यांनी याबाबत काय निर्णय घेतलेला आहे, काय पावलं घेतले सांगावं. ही न्याय व्यवस्था अत्यंत खराब परिस्थितीत असल्यामुळे काळजी वाटते सांगलीकरांची. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ताबडतोब प्रचार बंद करावा. पक्ष वाढेल कसा आहे त्याला 2 मिनिटं बाजूला ठेवावं आणि सांगली सुरक्षित आणि चांगली कशी राहील ह्याच्याकडे लक्ष द्यावं ही माझी विनंती.